नवनाथ भक्तिसार प्रारंभ अध्याय पहिला. गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. ओम नमो जिहेरंभमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी. आता नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्ष पदाते वर उनी काज साधका ते विराजवी. नवनारायण म्हणती जनार्दन अवतार घ्यावा कवने स्थाना कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे. यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रक्राम त्याचा शिष्य भक्तिद्रुम प्रभुत नामे कानिफा. यावरी पंचम पिल्लयायन प्रकाम मिरविजय जगी चरपट नाम आविर होत्र जो योग द्रुम मिरविजय जगी नामे नागेश. यावरी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरवितचे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजय. नववा जो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजय नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधी वीर्याशी ते वीर्य चुकोनी ठयाठयाशी आपाक काही उरले असे तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्सद्दुरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. जन्मेजय महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी दे दीप्यमान जालिंधरे जन्मावे. ते महीचे परम खुशी ब्रह्मवीर्य आहे रेवती राशी तेथे व्यापोनी जीवन दशेशी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण रेवन सिद्ध मिरविजय नामाने रेवा वेरते झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे त्याची वेळी आणि करेत सर्पिनी मौळी अकस्मात पडला प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जानपा तरी तेथे आविर्होत्र प्रवेश करता सत्पात्र वटसिद्ध नागनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. यापरी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरबाळील मच्छिंद्र जती ती वरदहस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरविल. तेथे हरिजो नारायण शीघ्र संचरुणी दीक्षा कारण गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने जगा माझे मिरवावे. ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचरावे तेने तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवूनी जगविख्यात दीक्षे लागी मी विराजवा. तो मित्र रेत अकस्मात येऊन पडले भरतरी आत ते कैलिके पाहुणी भविष्याते भरतरी तैसे रक्षित असे तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी संचारुणी रेत अंगी भरतरी नामे मिरविजय. या परी हिमाद्रीच्या विपिस्थानी दिग्गज ठेला महिते शैनी ते सरस्वतीचे उद्देशिक करुणी विधिवीर्यासी ढासळला तैसा गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजय रेतरत्न तया नामाविधानी प्रयत्न कर्ण कानिफा मिरविजय. यापरी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करता जेठी अभिमंत्रोनी भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानी लिया पुतळामय ते कर भाजनी संचारया जीवदशा मिरवावी. तो एक कथा प्रवर्तली की कैलासी अर्पणा माऊली शिवाशी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज द्यावाजी तो यमुना तट एकांत तिथे मनुष्याची न मिळे मात ऐसे पाहुणी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वराशी मानले तिथे तो मंत्र उपदेशिला मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला. असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशात तू ते सापडेल खून ते माते बोलूनी दावी अर्पणे तू ऐसे शिवतीच पुसिता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिरविजय. शिव म्हणे हे झाले अपूर्व पुढे एका आनंदपर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करविन मी. यापरी भरता पूर्ण दिवस मच्छिंद्रे प्रसिद्ध कळा समयास अंड सांडोनी जळतटास मच्छी गेली जळोदरी वरील शकल पडले मही खालील शळकात बाळविदेही जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला. अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छिंद्र ऐसे याते नाम जगा माझे मिरविके. जाळ्या सवे मीन छाडी आतुल्या उघडी कर संपुटी बाहेर काढता कामिक जेठी मही मीनाते सोडू तसे मच्छिंद्र एक एक मत्स्य वेचोनी समहा प्रभा मिळवी जीवा लागोनी ते कामिक होता ते दृष्टी पाहुणी परमुचिते शोभला लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकर पुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काढता मीन बहुश्रम जानसी तरी पुन्हा जळोदरी उच्च सोडितोसी केस भिकारी खासील काय उद्रांतरी भीक मागू जाशील. यापरी उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे 12 वर्ष उत्तमोत्तम योगा लागी आचरला शिवदत्त चालते विपिन वाटी तो मच्छिंद्र देखील त्यांनी दृष्टी बाळतनु पाठपोटी अस्तित्वाच्या उरल्या पै उभा राहुनी समोर दृष्टी दत्त म्हणे महाराजात तपो जेठी कवन कामना उदली पोटी ते वरद
वराते मिरवावे एरो म्हणे वरदस्तू कामना करी एक भगवंतू ऐसे वदता झाला अतितू पदावरी लोटला मग वरद हस्ते स्पर्शोनी मोंगी करणी उपित मंत्रावळी तेने अज्ञान दशा काजळी फिटवणी गेली तत्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्ताशी म्हणे पंचधुर्मणी या शिष्या ते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका जारण मारण उच्चाटन शापाद्यपी निवारण शरादपी अस्रदी निर्वहन मंत्रशक्ती त्यावर पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण षड्रूप जोगी दर्शन कानफाडी मिरविले नाथ ऐसे देऊनी नाम शिंगी शैली देऊनी भूषण ऐसे परी कारुणी प्रमाण अत्रिनंदन पै केला मच्छिंद्रनाथ अंबेपाशी अनुष्ठान करता झाला सप्तदिन वेद वेदाचे अभिसिंचन अंबे लागी करत असे उपरी बोले चंडिका भवानी पूर्ण तपावशी सकळ कामानी मग त्या सिद्धीचा हात धरोनी मार्तंड पर्वती पै नेला अष्टसिद्धीं समवेत 52 वीर सकळ देवत नागवृक्ष तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसले तेथून पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निभूती परी बा तेथे श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा ज्या कुंडात सजीव वेल दृष्टीगोचर बा होईल त्या कुंडी स्नान वाहिले करुणी जीवन प्राशिजे मग 12 नामी करुणी सिंचिनी तरुण न्हावया तया जीवनी तेव्हा देवते प्रसन्न होनी वरदान तुते देतील बा ऐसा मास एर झरा करून देवताशी करुणी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला चंद्रगिरी सर्वोपद याळ ब्रह्मन संध्या माझी निर्पुण त्याची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवतसे मच्छिंद्र म्हणे भस्मनो हे पूर्ण गभस्ती जोहरी नारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवुनी त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल मग ती सवेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सजनी तेथे 7-5 वज्रवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या आगे ऐसे सागे सुंगे महिवर्ती किती एक ठक बहु असती नाना कवटाळे करुणी दाविती मग भुंदिती जननीये उकरडा माझी भस्मांची मुठी सांडिता झाली जे गुरटी त्या माझी हरी जेठी संचार करी महाराज एकीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करोनी सेतुबंधा येत रामेश्वर दर्शने वरुणी वर्षाव पर्जन्य करीत मारुती इकडे तर देव करीत ते पाहुणी मच्छिंद्रनाथ विस्मयाते पावले यावरी बोली वायुसुत मी मारुतीच्या शेजारास भावे राहुनी एक वेळ कळेस वरिले आहे महाराजा ते ही कला सहस्रांशी मातेला दली परदेशी ते तुझ दावितो या समयाशी तया पासव जे प्राप्त झाली उड्डाण करुणी जाये एकांता तेथे धरी भीम रूपता न कळता त्या ते 7 पर्वता उचलून या फेकिले नभमंडपी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन ते मच्छिंद्रनाथ दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणतसे मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहू मस्तकी अपूर्ण फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखिला मग अब्धी उदक घेऊनी वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ झुगारोनी पाणी वायुनंदन सिंचिला म्हणती सिद्धाची मंत्रस्थिती अघटित असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात बारे झाले तुझे दर्शन तुझेसे आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे होते हाती होईल मारुती म्हणे योगद्रुमा रामाचे घडले दासे आम्हा सीता शुद्धी पाहुनी उगमा लंकापती मारविला सीतामाई म्हणे मम कामना तुवा आचरावे गृहस्थश्रमा कांता करुणी संसार उगमा सर्व सुख भोगावे परी अंतसाक्ष रघुकुळ टिळक म्हणे वायान मानी दुःख श्रीराज्याच्या स्त्रिया सकळीक कांता असती तुझ्याची मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती आजपासून असे मारुती त्याच्या बुभुकारे श्वास संगती गुरुदर होती त्या स्त्रिया ऐशी वार्ता होता निश्चिती मग म्या स्वीकारिले शैल्य देशाप्रती यावरी तेथेही स्त्रिया नृपती मेनका नामे विराजली कामरती मंथनाकार